तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन रिले, बरोबर. इंडक्शन रिलेसाठी आपण काय बघितलं, टॉर्क इक्वेशन. टॉर्क इक्वेशनमध्ये काय बघितलं आपण, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ∅1 × ∅2 साइन अल्फा. साइन अल्फा इज नथिंग बट द फेज डिफरन्स. म्हणजे त्या दोघांमध्ये फेज डिफरन्स काय आहे, फेज डिफरन्स क्रिएट करावा लागतो आपल्याला किंवा होणार आहे. तर तो क्रिएट करण्यासाठी एक शेडेड पोल स्ट्रक्चर काढलेलं आहे याच्यामध्ये. हे तुम्हाला एक्झामला विचारलं जातं, तसं प्रॅक्टिकली आपण बघूच. आता हा काय केलं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक काढलेलं आहे. इथे एक वाइंडिंग काढलेली आहे, एक्साइटिंग वाइंडिंग. इथून तुमचा फ्लक्स गेला, सपोज फ्लक्स इथून गेला, पण ह्या फ्लक्समध्ये आपण पुढं काय केलं आहे, फायू आणि फायस म्हटलं आहे. फायू आणि फायस का म्हणतो आहे आपण याला, इथं एक काय केलं आहे आपण, समजा इथं आपण काहीच काढलं नसतं, इथं एक शेडिंग रिंग टाकलेली आहे आपण, कॉपर बँड. या इथं मी काय शेडिंग रिंग म्हणूयाला आपण, शेडिंग रिंग, राईट. कॉपरची असते CU, कॉपर शेडिंग रिंग टाकली. आता हे असं करण्यामागं कारण काय, समजा इथं शेडिंग रिंग नाही टाकली तर जो फ्लक्स येईल डायरेक्ट पूर्ण फाय जसा आला तसंच फाय याच्यावर ॲप्लाय होईल. म्हणजे याच्यामध्ये कुठलेही दोन फ्लक्सेस क्रिएट झालेले नाही ना, एखादा फ्लक्स लिडिंग आहे एखादा आणि दुसरा लॅगिंग नाही. लॅगिंग लिडिंग याच्यामध्ये होत नाही, त्याच्यामुळे ही डिस्क रोटेट होत नाही. आता ही डिस्क मी साधी अशी सरळ काढली, पण ॲक्च्युली डिस्क गोल डिस्क सर्क्युलर डिस्क असते. इथं डायग्राममध्ये मी काढताना अशी काढलेली आहे. ही डिस्क कशी असते, सर्क्युलर असते आणि ती जशी रोटेट होते तशी ट्रिप कॉन्टॅक्ट क्लोज करते. तर आता याच्यामध्ये फायस म्हणजे काय, शेडेड पोर्शन, फायू म्हणजे काय, अनशेडेड पोर्शन. हे दोन लक्षात घ्या. दिस इज अनशेडेड पोर्शन, दिस इज शेडेड पोर्शन बाय इन्क्लुडिंग ॲडिंग कॉपर शेडिंग बँड, राईट. जेव्हा केव्हा इथून आता हा फ्लक्स येतो आहे, तुमचा फ्लक्स आला, इथून करंट येणार, राईट. करंट आला म्हणजे ऑब्विसली काय होणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम तयार होणार, फ्लक्सेस तयार होणार. हा जर सपोज फ्लक्स आला आपला, तर इथे या शेडिंग रिंगमुळे ते दोन तर फ्लक्सेस तयार झाले, फायू आणि फायस. फायस मीन्स शेडेड पोर्शन, फायू मीन्स अनशेडेड पोर्शन. तर ही पाथ अशी कंप्लीट होती तुमची, राईट. तर ह्या पाथमध्ये काय होतं आहे, लक्षात घ्या की फायू हा लिडिंग आहे, फायस हा लॅगिंग आहे. म्हणजे दोन फ्लक्सेस एकमेकांना इंटरॅक्ट करतील. मग इथं काय लिहिलं आहे, फायस आणि फायूचं एकमेकांचं इंटरॅक्शन म्हणजे काय, ते दोघं एकमेकांना अपोज करत आहे, समजण्यासाठी सांगतो आहे. तर ते याच्यामध्ये काय होते, याच्यामधून सर्क्युलेटिंग करंट तर तयार होतोच आहे, पण तो जो फ्लक्स तयार होतो आहे त्याच्यातून आपला काय होतं आहे, टॉर्क जनरेट होतो आहे. म्हणजे जेवढा फेज डिफरन्स जास्त करंट तयार होईल लॅगिंग लिडिंगचा, तर तेवढा टॉर्क त्याच्यावर जास्त ॲप्लाय होईल. मग अल्फा मी काय म्हटलं, फेज डिफरन्स बिटवीन फायस अँड फायू, राईट. हा अल्फा म्हणा किंवा इथं तुम्ही थिटा म्हटलं तरी चालतं, दोघांमधला फेज डिफरन्स. मग आता याच्यात काय होतं आहे, ही डिस्क रोटेट होणार आहे. जर दोन फ्लक्सेस इंटरॅक्ट करूनही जो फोर्स तयार उरतो आहे तो याच्यावर ॲप्लाय होणार आहे. फायस आणि फायूमध्ये जो काही डिफरन्स असेल दोघांच्या फ्लक्सेसमध्ये, तो डिफरन्स याच्यावर ॲप्लाय होणार आहे आणि ही डिस्क रोटेट होणार आहे. मग आता याच्यात लक्षात घ्या, सिम्पल कन्स्ट्रक्शनने आता हा डिफरन्स केव्हा तयार होणार आहे किंवा करंट केव्हा होणार आहे, ही डिस्क रोटेट झाल्यावर काय होणार आहे. ही डिस्क रोटेट जेव्हा होती ना, तर इथं पुढं ट्रिप कॉन्टॅक्ट्स असतात. डिस्कचं रोटेशन झालं, ट्रिप कॉन्टॅक्ट क्लोज होतात, तुम्ही पुढं सर्किट त्याला आयसोलेट करतं. हे डिस्कचं काम आहे. आता हे इंडक्शन टाईपमध्ये मी तुम्हाला सांगितलं, म्युच्युअल इंडक्शनवर वर्क होतो हा. करंट फ्लक्सेस तयार झाले, लॅगिंग लिडिंग तयार झालं, जो काही टॉर्क तयार होईल, जो काही फोर्स राहील तो या डिस्कवर ॲप्लाय होईल. आणि तो फोर्स ॲप्लाय होण्यासाठीच आपण इथं शेडिंग बँड टाकलेला आहे, जेणेकरून दोन फ्लक्सेसमध्ये फेज डिफरन्स तयार होईल आणि तो याच्यावर ॲप्लाय होईल. तो ॲप्लाय झाल्यानंतर ही डिस्क तुमची रोटेट होईल आणि डिस्क रोटेट झाल्यानंतर ट्रिप कॉन्टॅक्ट क्लोज होतील. आता जो रिले बघतोय आपण, वॅट आवर मीटर टाईप रिले. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, याच्यामध्ये दोन मॅग्नेट यूज केलेले. दोन मॅग्नेट म्हणजे काय, मी याला काय म्हणाल, मॅग्नेट 1 मॅग्नेट 2. टेक्निकल लँग्वेजमध्ये याला आपण काय म्हणू, अप्पर मॅग्नेट, याला काय म्हणू, लोअर मॅग्नेट. आता याच्यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट, आता जो सिटी असते आपली, सिटीची सेकंडरी वाइंडिंग इकडून आलेली, लक्षात घ्या कन्स्ट्रक्शनमध्ये, इथं डायग्राममध्ये दाखवलेलं नाही. सिटीची सेकंडरी वाइंडिंग आलेली. म्हणजे मला असं सांगायचं आहे तुम्हाला की सपोज इथं हा एखादा कंडक्टर आहे, म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचा कंडक्टर आहे. इकडं काढू थोडं आपण, एखाद्या याचा कंडक्टर आहे. याच्यातून जर सर्टन व्हॅल्यूपेक्षा जर करंट जर वरती गेला तर काय होतं आहे, इथं मी काय केलं, सिटी काढला, सिटीची ही वाइंडिंग आणि इकडून असं आलं सपोज, कळतं आहे सगळ्यांना. हा सिटीची
ही सेकंडरी वाइंडिंग. पण ही सेकंडरी वाइंडिंग जेव्हा ह्या मॅग्नेटवर येते ती प्रायमरी म्हणून आपण घेतोय. दिस इज प्रायमरी वाइंडिंग पण कम्स फ्रॉम सेकंडरी ऑफ सिटी. लक्षात येते सगळ्यांच्या. हा करंट ट्रान्सफॉर्मर आहे. हा जो हा प्रायमरी कंडक्टर राहील. ही सेकंडरी वाइंडिंग जी इकडून अशी आलेली आहे तिला मी काय म्हणतोय इकडं ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटवर दिस इज द प्रायमरी वाइंडिंग. हिला मी नाव काय दिलं प्रायमरी वाइंडिंग. राईट. आता प्रायमरी वाइंडिंगमधून करंट आला बरोबर. प्रायमरी वाइंडिंगमधून करंट आला तो समजा इन नॉर्मल कंडिशन तो जर सेफ व्हॅल्यूमध्ये असेल सेट व्हॅल्यूपेक्षा प्रीडिटर्माइन व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर ही डिस्क रोटेट होणार नाही. पण ही डिस्क रोटेट कधी होती ते बी लक्षात घ्या. सपोज आपण टॅप दिला 5 अँपियरचा आणि 5 अँपियरच्या वरती करंट गेला तर तो ऑब्वियसली इथं हाय करंट होणार आहे. तो जो करंट हाय होतोय तर ही एक सेकंडरी वाइंडिंग काढली बघा. ह्या वाइंडिंगचं आणि ह्या वाइंडिंगचं कुठे एक प्रकारे जोडलेलं नाहीत पण ह्या वाइंडिंगचं म्युच्युअल इंडक्शन ह्या वाइंडिंग बरोबर होणार आहे. लक्षात येतं आहे का. ह्या वाइंडिंगचं म्युच्युअल इंडक्शन ह्या वाइंडिंग बरोबर होणार आहे. इथूनही करंट फ्लो होईल. मग इथून जो करंट फ्लो होतोय तर इकडून ही वाइंडिंग कनेक्शन बघा ती कोणती वाइंडिंग आली. ॲरो काढतोय मी. पाथ कंप्लीट झाला. इथून सुरू झाली. इथून ही सेकंडरी वाइंडिंग झाली. पण सेकंडरी वाइंडिंग ही तुमच्या लोअर मॅग्नेटमधून गेली. मग आता याच्यात लक्षात घ्या की प्रायमरीमुळं सेकंडरीमध्ये करंट येणार आणि तो फ्लक्स इथं काय लिहिलं मी ∅2 तयार झाला. आणि या प्रायमरी वाइंडिंगमुळं तयार काय झाला फ्लक्स ∅1 आणि ∅2 तयार झाले. पण आता याच्यामध्ये काय होतं ∅2 लॅगिंग बाय अल्फा म्हणजे दोघांमध्ये फेज डिफरन्स होणार आहे. का होणार आहे की ऑब्वियसली याच्यात जास्त करंट राहणार आहे. तर म्युच्युअल इंडक्शनमध्ये याच्यामधून करंट जाणार आहे तो इथून फ्लो होणार आहे. म्हणजे ह्या डिस्कवर ही जी डिस्क आहे ती रोटेट होती. लक्षात ठेवा. ही जेव्हा रोटेट होणार तेव्हा इथले ट्रिप कॉन्टॅक्ट क्लोज होतात. रोटेट झाल्यावर गोल ही डिस्क 360मध्ये गोल फिरते. म्हणजे 0 to 360 म्हणजे इथून अशी करत आली 360 कंप्लीट होणार. राईट. तर मी तुम्हाला ते प्रॅक्टिकली दाखवेल. तर लक्षात घ्या ही डिस्क रोटेट झाली ते इथं ट्रिप कॉन्टॅक्ट क्लोज होतात आणि पुढं कमांड जाते की समवन फॉल्ट इज हॅपन टू आयसोलेट द हेल्दी सिस्टीम फ्रॉम द फॉल्टी सिस्टीम. राईट. मग आता याच्यात लक्षात घ्या याच्यावर ∅1 आणि इथून ∅2 बरोबर ना. यांच्यावर जो नेट टॉर्क लागणार आहे नेट टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ∅1 × ∅2 साइन अल्फा. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ∅1 × ∅2 साइन अल्फा. राईट. म्हणजे जेवढा काही अँगल डिफरन्स जास्त असेल तेवढी ही डिस्क जास्त रोटेट होणार आहे. जेवढे जास्त डिस्क फास्टली रोटेट होईल तेवढा जास्त करंट त्याच्यात तेवढा जास्त टॉर्क याच्यामध्ये राहणार आहे. मग आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मला करंट सेटिंग देता येते टाईम सेटिंग देता येते. करंट सेटिंग मी इकडून देणार आहे करंट सेटिंग आणि टाईम सेटिंग मी डिस्कवर करू शकतो. टाईम सेटिंग कशी करता ते बी दाखवतो. ही गोल डिस्क आहे बरोबर ना. समजा इथे एक टायमर आहे किंवा इथे एक नॉब आहे बरोबर आणि हा नोब टच हा नोब बरोबर म्हणजे ऑपरेटिंग नोब आहे. हा नोब इथून इथपर्यंत आल्यानंतर ह्या कॉईलला टच होणार आहे. सपोज हा इथून रोटेट होत आला रोटेट झाल्यानंतर इथं टच झाला. राईट. म्हणजे इथले कॉन्टॅक्ट क्लोज झाले. तेच इथे मी ट्रिप कॉन्टॅक्ट सांगतोय. लक्षात येते. आता तुम्ही म्हणशाल ऑपरेटिंग टाईम कसा वाढवायचा. ऑपरेटिंग टाईम मी कसा वाढवेल की हा नोब मी इथं घेईल. राईट. हा इथून एवढा रोटेट व्हायला वेळ लागेल म्हणजे तेवढा टाईम डिले देऊ शकतो. टाईम डिले कमी करायचं आहे मला ऑपरेशनचा. हा नोब मी इथं जवळ देईल. डिस्क फक्त इथून एवढीच रोटेट होईल. म्हणजे लक्षात येतं एक सगळ्यांच्या मी जेवढा अँगल ठेवल तेवढा टाईम ऑफ ऑपरेशन वाढवू शकतो. डिस्कचं रोटेशन जेवढं वाढणार आहे तेवढा टाईम ऑफ ऑपरेशन वाढणार आहे आणि डिस्कचं रोटेशन जेवढं कमी ठेवलं तेवढा टाईम ऑफ ऑपरेशन कमी होणार आहे. प्रॅक्टिकली आपण ते बघूया. आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. जर ही वाइंडिंग मी इथून कट केली सपोज ही प्रायमरी वाइंडिंगमधून म्युच्युअल करंट हा इथून जातो आहे सेकंडरीमध्ये. मी ही वाइंडिंग कट केली तर हा ∅2 तयार होणार नाही. का ती तर मी कट केलेली आहे ती सेकंडरी वाइंडिंग. ही जर कट केली तर याच्यामध्ये सेकंडरी फ्लक्स तयार होत नाही. म्हणजे ∅2 रिॲक्ट होणार नाही ∅1शी आणि डिस्क रोटेट होणार नाही. म्हणजे रिले मीन्स इनऑपरेटिव्ह. रिले काय राहतो आहे तुमचा इनऑपरेटिव्ह. मग मला काय करायचं आहे हा काय केला कॉन्टॅक्ट क्लोज केला सेट व्हॅल्यू केली. जेव्हा केव्हा करंट हाय होईल इथून ∅1 रिॲक्ट विथ ∅2 and then torque is produced. when torque is produces then disk is rotated. आता याच्यामध्ये डिस्क बी होल्ड करायला एक आपल्याकडं स्प्रिंग टेन्शन आहे. मग त्याच्यामध्ये 2 टॉर्क पडतात. एक रेस्टेनिंग टॉर्क दुसरा ऑपरेटिंग टॉर्क. कोणता पडतो लक्षात घ्या. एक रेस्टेनिंग टॉर्क आणि दुसरा आहे ऑपरेटिंग टॉर्क. लक्षात येतं. रेस्टेनिंग टॉर्कने काय होते तुमची डिस्क होल्ड राहते.
रेस्ट्रेनिंग टॉर्कने तुमची डिस्क होल्ड राहते, पण ऑपरेटिंग टॉर्कने काय होतं आहे, तुमचा डिस्क रोटेट होते. मग व्हेरीवर ऑपरेटिंग टॉर्क इज ग्रेटर दॅन रेस्ट्रेनिंग टॉर्क देन डिस्क इज रोटेटेड. आणि तिथला करंट जर कमी झाला तर मग रेस्ट्रेनिंग टॉर्क वाढेल, ऑपरेटिंग टॉर्क कमी होईल, डिस्क अगेन त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल. इट इज अ व्हेरी सिम्पल कन्स्ट्रक्शन. आता याच्यामध्ये परत दोन टाईप पडतात, डायरेक्शनल ओव्हर करंट रिले, नॉन डायरेक्शनल ओव्हर करंट रिले. तर ते बघण्यापूर्वी मी तुम्हाला IMDT रिले दाखवतो. ठीक आहे, आपण तो बघूया. थँक्यू. आता आपण थोडं पुढच्या टप्प्यात जाऊ, नॉन डायरेक्शनल ओव्हर करंट रिले. नॉन डायरेक्शनल, मी काय म्हणतो आहे, नॉन डायरेक्शनल ओव्हर करंट रिले, कारण की याचा पुढचा परत टाईप पडतो आहे डायरेक्शनल ओव्हर करंट रिले. आता नावातच काय ओव्हर करंट रिले. आता मी इथं काय काढलं, सपोज सिटी, इथे सिटी काढलं आहे, सिटीचं टर्मिनल 1 म्हणू आपण, हे सिटीचं टर्मिनल हे 2 बोललो, लक्षात येते. सिटी टर्मिनल 1, सिटी टर्मिनल 2. आता ही सिटीची सेकंडरी आलेली, म्हणजे काय, सपोज हा कंडक्टर आहे किंवा इथे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे एखादं, राईट, इथे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे, इथे मी हा करंट ट्रान्सफॉर्मर टाकलेला आहे, करंट ट्रान्सफॉर्मरची ही सेकंडरी वाइंडिंग आलेली, म्हणजे हे टर्मिनल 1 म्हटलं, हे टर्मिनल 2, राईट. म्हणजे जो काही फॉल्ट होईल या कंडक्टरमध्ये तो आपल्याला डिटेक्ट करायचा आहे. शॉर्ट सर्किट झाला, ओव्हर करंट झाला, तर या कंडक्टरमधला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिम्प्लिसिटीसाठी सांगतो आहे. मग आता करंट, सिटीकडून करंट आला, इकडे आपली टॅप सेटिंग आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की करंट सेटिंग करता येते. करंट सेटिंग, प्लग सेटिंग, ब्रिज आहे. सपोज आता मी इथे लिहिलं 1 एम्पियर, 2 एम्पियर, 3 एम्पियर, 4 एम्पियर, 5 एम्पियर, 6 एम्पियर, 7 एम्पियर, 8 एम्पियर, अकॉर्डिंग टू आवर, म्हणजे कंपनीच्या रिक्वायरमेंटनुसार, ॲप्लिकेशननुसार, कस्टमरच्या किंवा स्टँडर्ड डिझाईननुसार इथं हे काय झाले, करंट सेटिंग झाली. म्हणजे मला काय करता येते, इथं 1 एम्पियर आहे, इथं 8 एम्पियर आहे, फॉर एक्झाम्पल. मग तुम्ही जर ॲक्च्युअल बघशाल 1 एम्पियर, 1.5 एम्पियर, 2 एम्पियर, 2.5 एम्पियर अशी सुद्धा सेटिंग करता येते. आणि हे जे काही नोब्स दिलेले, सपोज मला करंट सेटिंग करायची आहे 4 एम्पियर, तर मी हा नोब इथं टच केला, राईट. म्हणजे आता माझी टायपिंग कितीला झाली सेट, 4 एम्पियर माझी पिकअप व्हॅल्यू झाली. करंट सेट किती केला मी, 4 एम्पियरला. 4 एम्पियरच्या वरती करंट गेला, राईट. नॉर्मल कंडिशनला इथून तुमचा करंट फ्लो होतो आहे, ह्या टॅपिंग्स दिलेले आहे, राईट. टॅपिंग्सचं इथे हे कनेक्शन दिले, टॅपिंग्स. नॉर्मल कंडिशनला डिस्क रोटेट होणार नाही, पण जेव्हा केव्हा 4 एम्पियर, फॉर एक्झाम्पल सांगितलं 5 एम्पियर हे तुम्ही सेट करू शकता. मी आता हा नोब कितीला सेट केला, 4 एम्पियर. जेव्हा 4 एम्पियरच्या पुढं करंट जातो, हे बघा, इकडून हे, इथून अशी वायर आली, हे टॅपिंग्स आल्या, टॅपिंगनुसार म्हणजे नंबर ऑफ टर्न्सनुसार आपण करंट कमी जास्त करू शकतो, राईट. इथून हे आले, इथून हा करंट पुढं गेला, इथून हा सिटी 2च्या टर्मिनलला गेला. म्हणजे हे बघा, इथून 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 नंतर इथून 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 डायरेक्शन तुम्हाला ॲरो दाखवले करंट. म्हणजे माझी काय झाली, करंट सेटिंग झाली. मी पाहिजे त्या ॲम्पियरला सेट करू शकतो पिकअप व्हॅल्यू. पिकअप व्हॅल्यू म्हणजे काय, मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केले की त्या व्हॅल्यूच्या पुढे गेला तर तो रिले ऑपरेट झाला पाहिजे. तर 4 एम्पियरच्या पुढे गेलं तर हे बघा, ही झाली. आता इथे मी काय कन्सिडर करतो, इथे प्रायमरी वाइंडिंग कन्सिडर करतो. इथं ही प्रायमरी वाइंडिंग, दिस इज प्रायमरी वाइंडिंग, आणि याला काय म्हणतो आहे मी, सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, म्युच्युअल इंडक्शन होणार आहे. म्युच्युअल इंडक्शनने इथून परत तुमचा करंट चालला, हे बघा, ही सेकंडरी वाइंडिंग इथून स्टार्ट झाली. सेकंडरी वाइंडिंग, इथून करंट गेला, हा लोअर मॅग्नेट, कळतं आहे ना, इथून हा गेला, परत इथं ॲरो काढला, परत इथं ॲरो काढला, परत इथं ॲरो काढला, पाथ कंप्लीट झाला सेकंडरी वाइंडिंगचा. जेव्हा केव्हा प्री डिटर्माइन व्हॅल्यूपेक्षा, सेट व्हॅल्यूपेक्षा करंट जास्त जाणार, तेव्हा इथून येणारा फ्लक्स ∅1, इथून ह्या लोअर मॅग्नेटमुळं तयार होणारा फ्लक्स ∅2, ∅1 रिॲक्ट विथ ∅2 आणि साइन अल्फा, म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स. म्हणजेच आपला काय झाला, टॉर्क झाला. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ∅1 × ∅2 साइन अल्फा. जेव्हा केव्हा सिस्टीममध्ये प्री डिटर्माइन व्हॅल्यूपेक्षा करंट जातो आहे, तर तो करंट ह्या प्रायमरीमध्ये जाणार, प्रायमरी थ्रू सेकंडरी लिंक होणार. सेकंडरी करंट तुमचा इथून हा इथं ह्या डिस्कवर ∅2 तयार करतो आहे. वरतून येणारा तुमचा ∅1 ऑलरेडी आहे. मग आता इथं मी एक ट्रिप कनेक्शन काढलेलं आहे. तर इथं सपोज इथं लिहिण्यापेक्षा हे समजण्यासाठी, ओके, सिम्पल. इथं काय काढलं आहे मी, ट्रिप कनेक्शन टू ट्रिप कॉन्टॅक्ट. ही डिस्क जशी रोटेट होईल तसा ट्रिप कॉन्टॅक्ट क्लोज होतो आहे. सगळ्यांना समजते ही डिस्क ही
फ्रीली रोटेटेड आहे, ॲल्युमिनियम डिस्क आहे, पायवटेड म्हणजे गोल फिरू शकते, गोल फिरती आहे. तर तुम्हाला मी दाखवल ती 360 डिग्रीमध्ये ही कशी रोटेट होणार आहे. टाईम इथं करंट तर सेट करतो आहे की ह्या डिस्कवर टाईम कसा सेट करायचा ते आपण बघू. हा झाला तुमचा नॉन डायरेक्शनल ओव्हर करंट रिले. दिस इज प्रायमरी वाइंडिंग, दिस इज सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी करंट लिंक विथ सेकंडरी वाइंडिंग म्हणजे फ्लक्सेस तयार झालं. सेकंडरी वाइंडिंगमध्ये फ्लक्स हा इथून मी तुम्हाला सांगितलं परत एकदा, हा फ्लक्स ∅2 रिॲक्ट विथ वरचा ∅1. करंट सेटिंग मी इथून देतो आहे. हा नंबर ऑफ टॅपिंग दिले म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स कमी जास्त करू शकताय. नंबर ऑफ टर्न्स कमी जास्त केले तर करंट सेटिंगही कमी जास्त होणार. ही तुमची झाली प्लग सेटिंग ब्रिज. याच्यावरून करंट सेट करणार, इथून ह्या डिस्कने तुमचा रिले ऑपरेट होणार आणि ट्रिप कमांड देणार.